धूळ प्रदूषणाविरोधात खांदला फाट्यावर 12 तास रास्ता रोको. आंदोलनाची तीव्रता पाहून वेकोली व महसूल प्रशासन झुकले. मागण्या लेखी मान्य. माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व ग्रामस्थांना यश. वणी तालुक्यातील शिरपूर ते शिंदोला परिसरात कोळसा वाहतुकीमुळे वाढलेल्या धूळ प्रदूषणामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने सादर केली होती. निवेदनात 3 हंगामातील पिकांच्या नुकसानीची भरपाई, नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र मागण्या मान्य न झाल्याने 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता खांदला फाट्या येथे रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनाची तीव्रता वाढत गेल्याने हे आंदोलन तब्बल 12 तास सुरू राहिले. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. अखेर आंदोलनाची तीव्रता पाहून वेकोली व महसूल प्रशासन झुकले. प्रशासनाने मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्याने रात्री उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी वेकोली व महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. आंदोलन यशस्वी ठरल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. या संदर्भात आंदोलनकर्त्यांनी सिटी न्यूज वणीशी संवाद साधत 22 जानेवारी 2026 ला सकाळी 10 वाजतापासून खांदला फाटा येथे कुर्ली ते चारगाव या 6 गावातील रस्त्यालगतच्या शेत पिकाचे, रस्त्यालगतच्या म्हणजे ज्या ज्या शेतापर्यंत कोळशाची धूळ आपल्याला त्या पराठीवर, सोयाबीनवर, तुरीवर, ज्वारीचं जे काही पीक शेतामध्ये आज उभं आहे, त्या उभ्या पिकावर जे जे धूळ प्रदूषण दिसणार आहे त्या सर्व धूळ प्रदूषणाने मोठ्या प्रमाणात असणाऱ्या शेताची पाहणी करून या ठिकाणी सर्वे करण्यात यावा. त्याची भरपाई शासनाची जी समिती ठरवून देणार आहे त्याप्रमाणे देण्यात यावी. वेकोलीने या 6 गावातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात यावी. तिथल्या पशुधनाची तपासणी करण्यात यावी. या रस्त्यावरून चालणाऱ्या कोळसा वाहन चालकाच्या डोळ्याची तपासणी करण्यात यावी. रस्त्याचा डायव्हर्शन करून धुळीचा त्रास होणार नाही यासाठी रस्त्यावर, चालू रस्त्यावर आणि डायव्हर्शन रस्त्यावर दोन्ही ठिकाणी पाणी शिंपडावे. अशा 6 समस्या या ठिकाणी घेऊन आपण सकाळपासून श्री हेमंतजी गोरकर, सरपंच खानला, नुकसानग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ यांच्या पुढाकारामध्ये आपल्या समस्येला आपणच न्याय मिळवण्यासाठी वेकोली आणि प्रशासनाच्या विरोधात सकाळपासून रस्ता रोको आंदोलन, कोळशाची वाहतूक थांबवून आपण या ठिकाणी करीत आहोत. अशा या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी शेतकरी शेतमजुरांचे नेते सन्माननीय श्री दिनकरराव पावडे पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष श्री प्रदीपजी जेऊरकर, या ठिकाणी मोहदा येथील सरपंच वर्षाताई गौरकर राजूरकर, या ठिकाणी वेडाबाईच्या सरपंच रंजनाताई बांदूरकर, शिरपूरचे सरपंच श्री गणेशजी डाहुले आणि बोरगाव, चारगाव, शिरपूर, आबई, कुर्ली या 6 गावातून शेतपिकाचं नुकसान झालेले सर्व शेतकरी आणि यासोबतच या 6 गावातील शेतकरी, शेतमजूर या सर्वांना धूळ प्रदूषणामुळे त्रास होतोय, त्याच्यासाठी आम्ही योगदान दिलं पाहिजे. यासाठी गावागावातून उत्स्फूर्तपणे आलेले सर्व मानवाचे संवेदना ठेवून असणारे कार्यकर्ते, नागरिक या सर्वांचं मी या आंदोलनाचा प्रमुख या नात्याने विजय पिदुरकर म्हणून तुम्हा सर्वांचं धन्यवाद मानतो. आणि भविष्यामध्ये शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांवर वेकोलीच्या धूळ प्रदूषणामुळे आरोग्य आणि शेतपिकाचं प्रचंड नुकसान होणार आहे. आपण जर शेतकऱ्याची मर्दाची औलाद असाल तर भविष्यामध्ये आपल्या हक्कासाठी आपल्याला कायमपणे पुढे यावं लागेल. तोपर्यंत जो कोणी आपल्यावर अन्याय करणार आहे त्याचा अन्याय आपण थोपवून मागे लावू शकतो आणि आपण अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवू शकतो. गरज फक्त आपल्याला सर्वांनी एकत्रित राहायची आणि अन्यायाच्या विरुद्ध जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास करून
ते प्रश्न वैज्ञानिक दृष्टिकोनातून सगळ्या कसोटीवर उतरेल या पद्धतीने आपण जर तयारी केली तर मग कृषी प्रशासन असो, महसूलचं प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो की वेकोलीचं प्रशासन असो, या सर्वांनाच आपल्या समोर नमते घेऊन आपल्या समस्येला त्यांना न्याय द्यायला आपण सर्व भाग पडू शकतो, असा मला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व, मानव क्रांतीसूर्य तथागत भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सामोरे ठेवून मागील 3 हंगामापासून या ठिकाणी आपण आंदोलन करता, या कर्तृत्ववान माणसाला स्मरण करत असताना आपल्यामध्ये तो उत्साह संचारला. म्हणूनच आज आपण कोळसा धूळ प्रदूषणची समिती या राज्यामध्ये सन्माननीय माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आपण ते मोठं यश या 60 वर्षामध्ये मिळवू शकलो. तो आपला मोठा खानला आणि परिसरातील नागरिकांचा विजय आहे. आणि येणाऱ्या काळात 1 फरवरीपासून होणारी या ठिकाणी शेत पिकाची सर्वे सोबत आरोग्य तपासणीची पहिल्या आठवड्यापासून त्यांनी दिलेली हमी, या सगळ्या गोष्टीचा, या आंदोलनाचा खऱ्या अर्थाने तुमच्या सहकार्यामुळे, तुमच्या पुढाकारामुळे, तुमच्या साथीमुळेच हा विजय झाला. परंतु हा विजय निरंतर आणि सातत्य ठेवण्यासाठी आपण या लिखाणाप्रमाणे जर गरज कधी पडली, आवश्यकता नसावी, जर तसं राहिला तर पुन्हा एकदा स्वयंस्फूर्तपणे जर कोणी काही आपल्याशी दगाफटका करत असेल तर आपण सर्व एकजुटीने सोबत राहावे एवढीच विनंती करतो. परत एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. यामध्ये मीडिया आणि वृत्तपत्र या दोघांनी मोलाची भूमिका बजावली, याबद्दल आम्ही आपल्या लोकशाहीचा थंब प्रिंट मीडिया आणि TV इत्यादीचा मनापासून आभार मानतो. घर विकणे आहे. मारेगाव शहरातील नागरिकांनो घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. किन्हेकर लेआउट, वॉर्ड नंबर 4, मारेगाव, कन्या शाळेला लागून मध्यवर्ती बँकेच्या मागे 1800 स्क्वेअर फूट जागेवर 1500 स्क्वेअर फूट बांधकाम, एकूण 11 रूम्स असलेले प्रशस्त घर, दोन्ही बाजूंनी सिमेंट रोड, कॉर्नर प्लॉट, राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम संधी. आजच संपर्क करा. मुजीम शेख, मोबाईल नंबर 9767 81 51 11, मारेगाव, जिल्हा यवतमाळ. आजच पाहणी करा, संधी सोडू नका.